जर तुम्हाला बेसिनच्या खाली अशी घासणी, साबण किंवा काही अशा गोष्टी जर ठेवायच्या असतील, तर आपण एक प्लास्टिकचं ऑर्गनायझर बनवूया. त्याच्यासाठी मी हे गहूची गोणी येते ती घेतली आहे. इथे मी 2 गोण्या एकत्र करून घेणार आहे. हे साइडने कट करून घेतलं आणि इथून सुद्धा कट करायचं, म्हणजे त्याचा एकच भाग तयार होईल. इथून हे कट करून घेते. आणि ही अशीच दुसरी सुद्धा गोणी कट करून घेणार आहे आणि दोन्ही एकत्र करून शिवून घेणार. आता ह्या 2 गोण्या आहेत. इथे हँडल तुम्ही ठेवू शकता. एक हँडल एका बाजूला, एक हँडल एका बाजूला. पण मी हे हँडलची बाजू कट करून घेणार आहे, कारण मला छोटंसंच ऑर्गनायझर बनवायचं आहे. आता हे झाल्यानंतर इथून ह्या दोन्ही एकत्र करून शिवून घेते. इथे तुम्ही जर कपडा वापरत असाल तर दोन्ही बाजूला कापड ठेवून मध्ये ही प्लास्टिकची गोणी तुम्ही ठेवू शकता आणि असंही तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता. पण मी इथे आता चारही बाजूने शिवून घेणार आहे. दोन्ही एकत्र करून घेते. आता हे असं शिवून घ्यायचं. आता हे शिवून झाल्यानंतर त्याचं माप आहे 25.5 इंच आणि इथे आहे 18.5 इंच. इथे तुम्ही लहान मोठ्या साईजचं सुद्धा घेऊ शकता. इथे चारही कॉर्नर्सला मी 4.5 इंचाचं मार्क करणार आहे. इथून 4.5 इंच आणि इथून 4.5 इंच. हा असा बॉक्स बनवून घ्यायचा आणि हे मी दोन्ही एकत्र केलेत म्हणून ह्या मार्किंगच्या बाहेरून शिवून घेणार, म्हणजे कट केल्यानंतर हे दोन्ही गोणी सेपरेट होणार नाहीत. असंच हे चारही बाजूने मार्क करून घेते. आता हे मी मार्किंगच्या बाहेर शिवून घेतलं आणि शिवून झाल्यानंतर ह्या मार्किंगवर कट करून घ्यायचं. असंच हे चारही कॉर्नर्स. हे कट करून घेतले. त्याच्यानंतर इथे ह्या बाजूला पायपिंग करायची. इथे तुम्ही 1.5 किंवा 2 इंचाचं कपड्याची पट्टी घेऊ शकता. आता इथे मी 2 इंचाची ही पट्टी घेतली आहे. हे इथून शिवून घ्यायचं. ते शिवून झाल्यानंतर सरळ बाजूला करायचं. इथे मी दोन्ही साईडला एकसारख्याच गोण्या वापरल्या आहेत, त्याच्यामुळे दोन्ही सरळ बाजूच वाटतायत. सरळ बाजूला घेऊन हे शिवून घ्यायचं. अशा ह्या चारही बाजूने पायपिंग करून घ्यायची आणि आता पायपिंग झाल्यानंतर हे कॉर्नर्स सुद्धा शिवून घेऊया चारही. हे असं घेऊन इथून इथे शिलाई करायची आणि अशीच शिलाई ह्या चारही कॉर्नर्सला करून हे सगळे जोडून घ्यायचे. आता हे जोडून घेतले. जोडल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे प्लास्टिक आहे ते कट करून घेऊया. आता ते कट करून झाल्यानंतर सरळ बाजूला करायचं. सरळ बाजूला केल्यानंतर आता हा कॉर्नर आहे आणि हे असं एकत्र ठेवायचे. एक फोल्ड करायचा आणि अगदी कडेला शिलाई करायची, दाब शिलाई. ही अशीच शिलाई चारही बाजूने करून घ्यायची. इथून इथेपर्यंत. तर अशीच शिलाई इथे सुद्धा करायची. हे असं फोल्ड करून घ्यायचं, शिवून घ्यायचं. असंच चारही बाजूला. आता हे चारही हा बेस
तयार झाला. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपण कॉर्नरला थोडीशी शिलाई करूया, पूर्ण करायची नाहीये. इथून इथेपर्यंत. इथून इथेपर्यंत अशीच चारही कॉर्नर्सला इथून इथेपर्यंतच शिलाई करून घ्यायची. आणि हे ऑर्गनायझर आपलं तयार झालंय. चारही कॉर्नर्सला शिवून घेतलं. असं तुम्ही छोट्या-मोठ्या साईजचं करू शकता. ह्या अशा बेसिनच्या खाली जर तुम्हाला अशा जर गोष्टी ठेवायच्या असतील, हे असं प्लास्टिकचं ऑर्गनायझर बनवून तुम्ही घरच्या घरी असं बनवून ह्यात सामान ठेवू शकता. खूप सुंदर असं तयार झालंय. फॅब्रिकचं सुद्धा बनवू शकता.